हाय फ्रेंड्स. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही सगळे चांगले असाल. तर आज ना मी हा लॉंग व्हिडिओ टाकत आहे आणि मी एवढी निवांत बसले आणि माझी ना कामं भरपूर बाकी आहेत अजून. लेकरं शाळेत गेले आहेत आणि हे पण त्यांच्या कामाला गेले आहेत. तर आता मी एकटीच घरी आहे आणि नंतर आता मला कामं करायचे आहेत. तर तुम्हाला दाखवते बघा माझी कामं. हे बघा इथं भांडे राहिलेत घासायची आणि हे ना केळीची साल आहेत. केळीचीच भाजी करून खाल्ली आहे उपवासाची बरं का. तर त्यानंतर इथं बघा झाडून पण राहिले आणि इकडे दाखवते तुम्हाला किती जास्त पसारा झाला इकडे. तर हा ना पसारा मला आज काढायचा आहे बघा. खूप जास्त पसारा आहे आणि इथे नाही जे कांदे आहेत ना, हे कांदे पण मला नसायचे. तर अजून परत मी आता 10-15 दिवसाखालीच नसले होते, पण अजून म्हटलं एकदा हात मारून घ्यावा त्याला. आणि इथं ना एवढा पसारा असल्यामुळे खूप जास्त उंदीर झाले आहे त्याच्यामध्ये. तर तेच मी आज काढणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ. माझ्याकडे ना रिंग लाईट वगैरे नाही आणि माईक पण नाही, त्यामुळे ना थोडं दिसण्यामध्ये आणि आवाजामध्ये खडखड वगैरे वाजू शकतं, बॅकग्राऊंडचा आवाज येऊ शकतो. तर तो प्लीज समजून घ्या. तरी मी ना आता झाडून काढते आणि आपलं घर किती स्वच्छ ठेवत राहा बघा. आपण रोजचेच काम आहेत आपल्याला, हे चालूच म्हणजे कधी पण करत राहा फक्त रोज रोज तेच. मी जे बोलेल ना त्याचा तुम्हाला आवाज येणार नाही बरं का. मी फक्त काय करते हे बघा. आता मला ना नेमकं कुठून चालू करावं हे समजत नाही, पण काय करावं तर लागणारच. तर हे बघा आमचा पसारा असा कुठं पण टांगलेला असतो. घरामध्ये काय तेवढी व्यवस्थित जागा नाही ठेवण्यासाठी, मग असे कुठं पण ठेवते. तर मी घेते आवरून बघा पटकन. ही मशीनची कार आहे आणि अशी कुठं पण लोळत पडते बघा. मी नाही आपल्या साध्या कपड्यापासून आणि जे पोतं असतं आपल्या त्यापासून बनवली होती. आता इथला थोडा पसारा तर मी काढलाय, पण ह्याचं लक्ष माहित नाही. रेडीमेड लक्ष्मी आहेत आणि ह्याच्यामध्ये नाही उंदर जाऊन बसतात बघा. तर मी तेच आता काढणार आहे. खूप जड आहे तर हे बघा, बघू शकता तुम्ही किती पसारा पडलाय. हा किती उंदरांच्या लेंड्या पडल्या त्याच्यामध्ये. ना ती पण मी काढून देते. तर हे बघा मी नाही सगळा रॅक खाली केलेला आहे आणि इथले कांदे पण नेसून घेतले, त्या पोतामध्ये भरून ठेवलं. इकडं तर खूप जास्त पसारा आहे. आणि आता फायनली मी सगळा पसारा आवरलाय बघा. घर झाडून घेतले, पुसून घेतले छान आणि पहिल्यासारखंच सगळं सामान नवी लावून घेतले, कारण चेंज करायला तर काय ऑप्शन नाही. त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली, देवपूजा करून घेतली आणि बाहेर येऊन बघते तर काय एवढं संध्याकाळच्या वेळेला इतकं छान सनशाईन दिसत होताना खूपच भारी. म्हटलं याचा तर एक व्हिडिओ घेतलाच पाहिजे. आणि बघा किती भारी दिसत आहे. तुम्ही पण घरात जाऊन बघावं म्हटलं लेकरांचं काय चालू आहे. त्यांना ना अभ्यास करायला सांगितला होता आणि कृष्णाच्या नादाने ना आता दिवांश पण छान अभ्यास करत आहे. तर चला आपल्याला एवढंच पाहिजे, फक्त आपल्याला ना थोडं ध्यान द्यावं लागतं स्वयंपाक करता करता. नाहीतर ना ते एकटे असले ना की त्यांचं खेळणं वगैरे चालू असतं. आणि नंतर झाला आमचा जेवणाचा टाईम. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगला.